ते अजूनपर्यंत सर 200 घरांचा मी पूर्ण सर्वे केला आहे 3-4 जिल्ह्याचा। ते मंत्री महोदयांनी सहीसाठी फक्त लटकलेल्या आदिवासी मंत्रीकडे। आणि बचत गटाला 5-5 लाख रुपयाचं त्यांना म्हैशी देणे, यांना दारू काढायची नाही, मला म्हैशी द्यायचे तुमच्या माध्यमातून। हे नवा विकास नवा इतिहास घडवणारे तुम्ही लोक आहे। आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही आम्हाला भेट दिली या छोट्याशा समाजाला। हा समाज खूप अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आहे। म्हणून सर याला संबोधित आपल्या मार्गदर्शनामध्ये करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो। इकला जमिनीचे पट्टे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व आपल्या फासेपारधी समाजाचे आमच्या सर्व बहिणी, आमचे भाऊ आणि सगळे लहान लहान आपले विद्यार्थी मुलं, खरं म्हणजे अनेक वर्ष मतीनजी आपल्या समाजाकरता खूप चांगलं काम करत आहे। आणि म्हणूनच ज्यावेळी आपली प्रश्नचिन्हावर ज्यावेळेस आपण रस्ता बनवला आणि अडचण आली त्यावेळेस मतीनजींची माझी भेट झाली आणि आपण लगेच त्यावेळी निर्णय घेतले, त्याचे GR देखील काढले। दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळात त्याच्यावर योग्य प्रकारचं इम्प्लिमेंटेशन झालं नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी यावं लागलं। ही एक प्रकारे दुर्दैवाचीच परिस्थिती आहे। पण मी आज आता मतीनजींना आश्वस्त केलं आहे की येत्या कॅबिनेटच्या दिवशी मी त्यांना बोलवलेलं आहे मुंबईमध्ये, त्या ठिकाणी बसून सगळ्या मंत्र्यांना ज्यांचे विभाग आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री महोदयांना देखील त्या ठिकाणी मी बोलवून आणि ही जी काही आपली कामं ज्याचे GR निघाले पण तरी अडकलेलं आहे, ही सगळी कामं आपण त्या ठिकाणी पूर्ण करून घेऊ। तो GR आपण लागू करून घेऊ, जागेचा प्रश्न देखील जो आहे तो आपण सोडवून घेऊ। दुसरं आपल्या जमिनींच्या संदर्भातले जे विषय आहेत आणि हा इकला जमिनीचे ते विषय देखील आपण सोडवून घेऊ। आपल्याला कल्पना आहे की आता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी आपल्याकरता एक विशेष योजना आणलेली आहे की ज्या योजनेमध्ये आता सगळ्या प्रकारच्या सोयी आपल्याला मिळू शकतात। त्यामुळे त्या योजनेची अंमलबजावणी देखील मतीनजी तुमच्या माध्यमातून आपल्या समाजात कशी होऊ शकेल त्याचाही निर्णय आपण त्या दिवशी घेऊ। आणि मी आपल्या सर्वांना विश्वास देतो, शेवटी सरकार हे गोरगरिबाच्या पाठीशी उभं करण्याकरता आम्हाला मिळालेलं आहे। त्यामुळे आपण सगळे लोक इतक्या दुरून या ठिकाणी आलात, तुम्हाला पुन्हा याची आवश्यकता पडणार नाही। मी स्वतः लक्ष घालून ही सगळी जी कामं मतीनजींनी सांगितलेली आहेत ती पूर्ण करण्याचा निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न करेन। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्याला आश्वस्त करतो की आपली ही सगळी ज्याकरता आपण संघर्ष करतात ही सगळी कामं आपण त्या ठिकाणी पूर्ण करू। धन्यवाद। फडणवीस साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक बार मुख्यमंत्री फडणवीस साहेबच पाहिजे।